छगन भुजबळ तुमच्यावर काहीच बोलत नाही, ओळखीवर आलेले नाही, त्यांनी आतून ठरवून केलंय. त्यांनी आतून ठरवून केलंय की आम्ही सत्तेत आहे आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचंय देवेंद्र फडणवीस. तिथे एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली, सांगू का? खरी एक कुठे माहित नाही, त्याची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने बोलू नये. पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला का पुढे चर्चा झाली त्याच्या आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणला जणू अरे बाबा माहिती आता खरी का कुठे माहित नाही, पण अशी चर्चा आहे लोकात. मला त्यावेळेस अजित पवारने उचललं होतं असं त्याचं म्हणणं त्या बैठकीत. मला अजित पवारने उचललं होतं त्यावेळेस. आता संधी आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेसकडे घ्या आणि सगळे त्यांच्या मागे उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघा आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल. तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला, त्याची सुद्धा बंद होईल. पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चालाव. मी मुंड्याला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांचं तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोक चर्चा आहे काल नाशिकची काही लोक आले होते ते सांगत. भुजबळ आणि वडेट्टीवारांची अशी युती झाली. हा तू सगळे एक झाले म्हणजे पाठपुरावा सगळ्यांनी करायचा कळून द्यायचा नाही. म्हणजे माझाही पूर्वीचा बदला नाराजीचा निघत आणि फडणवीस हा आपल्या ओबीसीसाठी जड आहे. मग जर आपण एक झालो तर आपली ओबीसीची सत्ता येऊ शकते. पण हे बाहेर करून देऊ नका. मग आता एक खरी खोटी चर्चा माहित नाही, पण जर तपासाला लागले तर ती खरी निघू शकते. कारण तितके आपल्या गटाचा किंवा हाई आले बाबा. कारण ज्या शरद पवार साहेबांनी त्याला मोठं केलं तो पक्ष मोडला गेला. ज्या शरद पवार साहेबांनी त्याच्या म्हणण्यावरती मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिलं त्यांचा सुद्धा आमचं तर जाऊ द्या आम्ही आमचं तर न्यूज. पण ज्या माणसाला दिलं शरद पवार साहेबांनी त्याला त्यांचा तरी उपकार त्यांनी ठेवायला पाहिजे, त्यांचा नाही ठेवला. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठं केलं त्या माणसाला बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणार एकमेव नासका आणि ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खंडित झालं. आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं. आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागला. नसता परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं. परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं. पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं परळीचं घराणं मोठं झालं. हे सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झाले संपवण्याच्या त्यांना. कारण यांना ज्यावेळेस कुणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला. आता ह्या अलिबाबानं अजित पवारांनी मोठं करून सुद्धा अजित पवार संपवण्याचा घात केली म्हणून जिल्ह्याने मिळून आता आपण सुरू केला. आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून म्हणणं आहे हे छगन भुजबळी सांगितलं त्यांना. आमची सुद्धा तुमच्यासारखीच दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती. एक दिवस देवेंद्र फडणवीस आता हिरलंय खरंय बरं का, पण आता हे लोकात चर्चा आहे मला माहिती. एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची ब्या ओढीत होता. त्या फडणवीसच्या हाताखाली आता आम्हाला आमची ही दशा आहे. मग ओबीसीने आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता. म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला अशी लोकांची चर्चा आहे. पण यांना माहितच नाही. तू आतापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबांच्या डोक्यात दगड घातला झोपी, तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झोपी, वाजीदादांच्या डोक्यात घातला, आता फडणवीस साहेबांच्या घालणार. पण ते देवेंद्र फडणवीस इतकी लांब घालील ना तर पोटात उपसायचा नाही. तुमचा फारच विश्वास आहे. आणखीन थोडं दिवसांनी सांगा ना अनुभव काय. मी बद्दल सांगितलं, मी फक्त बद्दल सांगितलं, आत्मविश्वास नाही सांगितला. कारण मी कुठे ठरणाऱ्याचे उपकेणार आहे.
पण जो माणसावर माया केली किंवा ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपलेलं निर्माण त्याला पुन्हा करून दिलं, म्हणजेच भुजबळचं फडणवीसांनी अस्तित्व उभा करून दिलं आणि ज्यांनी आपलं अस्तित्वच उभा केलं, अस्तित्व उभा करणारा जर संपवण्याचा घाट घातला तर मागचे थोडे अनुभव आहेत फडणवीसचं काळ होतो. म्हणून सांगितलं की फडणवीस इतकी लंबी झाली की हे सगळे जण 150 जण एकत्र जरी आली तरी ती उपसायची. पण याच्यातून ही मीडियाची बाईट समजू नये, याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी सावध व्हावं, याच्यातून अजितदादांनी सावध व्हावं आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी खरंच सावध व्हावं की मीडियाची बाईट समजू नये. हे आत्मघातकी आहेत, हे डाव रचू शकते. बरं, भुजबळांना भीती वाटतेय का की अटारी नेते आम्हाला संपवतील, त्यामुळे भुजबळ शांत जात असं वाटतंय का तुम्हाला? शांत नाही. तो कसा आहे, जत्रातला इस्त्री, जत्रातला इस्त्री हळूच पोळत देऊ आणि सगळ्या जातीला पोळतो. याच्या अगोदरची एक तुम्ही 6 महिने मागे जाऊन बघा, परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होत, किती वाईट होत. आज त्याचं धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट मत आहे बघा. आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट मत आहे बघा. धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही, हे सत्य आहे. कारण ते ना कळून देत नाही पोळाले आणि इस्तू मात्र तेवढा. म्हणून आमच्या शिंदे साहेबांना, अजितदादांना आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे. याला बाईट समजू नये. हा माणूस थांबवणं खूप गरजेचं आहे. नसता हा माणूस जातीवादाच्या दंगली 100% लावू शकतो.